अरे नाही, असं दिसतंय की मार्गो कोणत्या तरी गोष्टीवरून खूप नाराज आहे. आपल्याला तातडीने मदतीची गरज आहे. हे वेन्सडे, ही डान्स करण्याची वेळ नाहीये. आपल्याला मार्गोला वाचवायचं आहे. पुढे जा, एक सेकंदही वाया घालू नकोस. वा, असं दिसतंय की सिस्टर सुद्धा इथे आहे. मार्गोला काय हवंय हे सिस्टरला इतरांपेक्षा चांगलं ठाऊक आहे. घाई कर. आणि ही आली आजी. ही अशी व्यक्ती आहे जिला आपल्या नातीला कसं खुश करायचं हे चांगलंच ठाऊक आहे. अरे हो, सगळे हिरो इथे हजर आहेत. काय झालं? मार्गोला भूक लागली आहे का? काही हरकत नाही, आमचं नवीन चॅलेंज सुरू होत आहे. असं दिसतंय की आजी आणि सिस्टर खूप मज्जा करत आहेत. बरं, आता लक्ष विचलित करणं पुरे झालं. आपण काय बनवणार आहोत हे शोधण्याची वेळ आली आहे. बर्गर? वा, बरं, तुम्ही सगळे नवीन चॅलेंजसाठी तयार आहात का? चला तर मग. तर आजी बर्गर बनच्या तयारीनं सुरुवात करते. हो, भाजलेले बन जास्त चांगले लागतात. आता आपल्याला खिमा हवा आहे. आजी खिम्याचे गोळे घेते, ते कढईत टाकते आणि उलथण्याने असे दाबून घेते. पॅटी तयार आहे. आता चविष्ट चीजचा एक तुकडा आणि अर्थातच टोमॅटो शिवाय बर्गर कसा पूर्ण होणार? त्यावर कांदा आणि वरून बन ठेवला. वा, आजीने हे काम किती लवकर पूर्ण केलं. खूप छान आजी. आता सिस्टरची पाळी आहे. असं दिसतंय की साधे बन चालणार नाहीत. काय? डोनट? किती चविष्ट आहे. सिस्टर डोनटचे 2 भाग करते. आता चॉकलेट्स. हे किती गोड आहे. पण सिस्टरकडे अजून काहीतरी आहे. हे आंबट जेल आहे. हे खूप चविष्ट आहे पण खूप आंबट आहे. आता आपण मार्शमेलो घालूया, थोडी जेली आणि बेरी सिरप. का नाही? आता आपण आपल्या या चमत्कारी बर्गरला झाकून घेऊया. क्या बात है, काय सुंदर दिसतंय. असं वाटतंय की आजीला तिच्या नातीचं काम आवडलंय. पण वेन्सडेला चकित करणं इतकं सोपं नाही. तर आपण नेहमीप्रमाणे बन पासून सुरुवात करूया. अर्थातच काळे बन. अशा प्रकारे पॅटी तळून घेऊया. वेन्सडे चीजच्या तुकड्यासोबत काय करत आहे? वा, हे चीज आता किती भारी दिसतंय. काकडीचा एक तुकडा. वा, या बर्गरला जीभ असलेलं तोंड असल्यासारखं वाटतंय, पण काहीतरी कमी आहे. हे चांगलं आहे की वेन्सडेच्या शेजारी नेहमीच एक हात असतो जो कोणत्याही समस्येत मदत करतो. जेलीचे डोळे. असं दिसतंय की वेन्सडेला नेमकी याच गोष्टीची गरज होती. हे सांभाळून आजी, तो हात पूर्णपणे निरुपद्रवी आहे. आता बर्गरला डोळे लावूया. वा, जरा या राक्षसाकडे बघा. तो किती भीतीदायक आहे, पण तरीही किती चवदार वाटतोय. पण कोणता बर्गर सर्वात चविष्ट असेल? आता आपल्याला समजेल. मार्गो, तुझी पाळी आहे. ओ, मला किती भूक लागली आहे. हा बर्गर काहीतरी वेगळाच दिसतोय. चला खाऊन बघूया. चविष्ट, मला आवडला. तर आता पुढे काय आहे? चला पहिला घास घेऊया. छी, तो कांदा आहे का? काय हा कचरा? हा बर्गर तुला हवा तसा नाहीये. तर इथे काय आहे? ही माझी आवडती मिठाई आहे. डोनट सोबत जेली खायची, हे माझ्या आवडीचं आहे. बरं, आता विजेता निवडण्याची वेळ आली आहे आणि तो आहे हा बर्गर. हो, हाच आपला विजेता आहे. वा, वेन्सडेचे अभिनंदन. मलाच असं वाटतंय की ती हसते. वेन्सडे हसते. वा, अरे रे, असं दिसतंय की कोणीतरी लाजत होतं. असं वाटतंय की सिस्टर आणि त्या हातामध्ये चांगली मैत्री झाली आहे. अरे, आता हाताची घरी जाण्याची वेळ झाली आहे आणि आमच्या हिरोची नवीन डिश बनवण्याची वेळ झाली आहे. हॉट चॉकलेट. हे चविष्ट पेय कोणाला आवडत नाही. मला आशा आहे की सगळे तयार असतील. चला तर मग. आजी पुन्हा स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे. ती एका पातेल्यात दूध ओतते. आता कोको पावडर. ढवळायला विसरू नका. अरे हो, चॉकलेटच्या एका वडीमुळे चव आणखीनच वाढेल. हे किती गोड आहे. आजी तिच्या खास मगमध्ये हॉट चॉकलेट ओतते. खूप छान आजी. आता सिस्टरची पाळी आहे. हे सांभाळून. तू सगळं चॉकलेट असं नाही खाऊ शकत. हो, आजीचं बरोबर आहे. साखर अगदी थोडीच घालायला हवी. अशी.
अरे ती काय करायचा विचार करते. हो, जरा या गोड खाणाऱ्या मुलीकडे बघा. आजीला एवढी साखर अजिबात मान्य नाही. ठीक आहे, आता दूध घालण्याची वेळ आली आहे. काळजी घ्या. अरे रे, हो, सिस्टरने नक्कीच जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर तुम्ही सर्व साहित्य घालू शकता. आता थोडा रंग. वा, हे किती सुंदर दिसतंय. ही क्रीम खूपच चमकदार आहे. आता थोडे स्प्रिंकल्स. हे झालं सर्विंग. सिस्टरने तिचे सर्वोत्तम प्रयत्न केले, पण एवढंच नाही. शेवटचा हात म्हणजे व्हिप्ड क्रीम आणि काही मार्शमॅलो. हे गोड पण बघा. हो, सिस्टरने तिचे सर्वोत्तम प्रयत्न केले. उत्कृष्ट. बरं, आता तुझी पाळी आहे वेन्सडे. इथे एका योग्य मगची गरज आहे. आता तुझ्या मदतीशिवाय आमचं इथे चालणार नाही. काय हा भयंकर प्रकार. आजी, तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतलेली बरी. वेन्सडे चॉकलेट आणि थोडी व्हिप्ड क्रीम ओतते. बेरी सिरप. आहा, मस्त. आणि काही हॅरिबो जेली. अरे हो, हे अनोखं सर्विंग बघा. हॉट चॉकलेट तयार आहे. का अरे, हे तर वेड लावणार आहे. हे खूप चविष्ट आहे. मला हे आवडलं. ओ, आणि पुढे जाऊया. हे आजीनं बनवलेलं हॉट चॉकलेट आहे. उत्कृष्ट. हे काय आहे. हे विचित्र दिसतंय, पण चला प्रयत्न करूया. वाईट नाहीये. आणि विजेता आहे. हो सिस्टर, ही फेरी तुझ्यासाठी आहे. बरं, असं दिसतंय की आमचे हिरो नवीन चॅलेंजसाठी तयार आहेत. यावेळी त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय. वा, हे तर फ्रेंच फ्राईज आहेत. ही डिश बनवण्याचे आणि सर्व करण्याचे अनेक मार्ग आहेत. आता आपल्याला समजेल की आमचे हिरो कोणता मार्ग निवडतील. अर्थातच बटाटे आधी सोलून घ्यावे लागतील. हे काय चाललंय. वा, सिस्टरने बटाटे सोलण्याचा एक अतिशय अनोखा मार्ग निवडला आहे. आजी खुश नाहीये, पण ती तिच्या लाडक्या नातीवर कशी रागवणार. आता तुम्हाला बटाटे घ्यावे लागतील. हे असं. सिस्टर एका खास सुरीने बटाटे कापते. हे सौंदर्य बघा. आता थोडा रंग घालण्याची वेळ आली आहे. वा, हे खूपच चमकदार आहे. तेल घाला आणि आपण आपले हे रंगीबेरंगी बटाटे कढईत तळायला ठेवू शकतो. छान. गरम तेलासोबत काम करताना नेहमीच अत्यंत काळजी घेतली पाहिजे. हे काळजी घ्या. आम्ही आमचे रंगीबेरंगी बटाटे प्लेटवर सुंदरपणे पसरवून ठेवतो. सिस्टरला असे चमकदार फ्रेंच फ्राईज मिळाले आहेत. आजीला या डिशची अधिक क्लासिक आवृत्ती आवडते आणि कधी कधी क्लासिक आवृत्तीत सर्वोत्तम असते, नाही का. अरे हो, फ्रेंच फ्राईज आणि केचप. ही चव लहानपणापासूनच प्रत्येकाच्या परिचयाची आहे. यापेक्षा चांगलं काय असू शकतं. खूप छान काम केलं साजी. बरं, यावेळी वेन्सडे आपल्याला कशाने चकित करणार आहे. वेन्सडेचे बटाटे आधीच शिजले आहेत. हे नेहमीसारखं सर्विंग दिसतंय. पण थांबा, हे काय आहे. अरे नाही, असं दिसतंय की वेन्सडेने बाजू बदलले आहेत. आजी, तू तुझे डोळे झाकलेलेच बरे. हे कमजोर मनाच्या लोकांसाठी बघण्यासारखं दृश्य नाही. तर आपण कुठे होतो. अरे हो, फ्रेंच फ्राईज. वेन्सडे बटाट्यांना काळा रंग लावते. वा, हे किती सुंदर आहे. असं दिसतंय की सिस्टरला ही वेन्सडेची डिश आवडली आहे. तिची प्रतिक्रिया बघा. बरं, चला बघूया मार्गोला काय वाटतं ते. बरं, इथे काय आहे. अरे, हा बटाटा थोडा जळालाय का. नाही, चव वाईट नाहीये. आणि टोमॅटो सॉस सोबत एकदम भारी. अरे, मला वाटतं मी स्वतःला आवडणार नाही आणि शेवटच्या तुकड्यापर्यंत सगळं खाऊन टाकेन. मस्त. आता पुढचं. बरं, वाईट नाहीये. चला बघूया. पण अशाने याची चव आणखीनच छान लागेल. चला, बाय बाय बटाट्यांनो. मी तुम्हाला खाणार आहे.
मला वाटतं मी जरा जास्तच खाल्लंय, पण अजून तिसरी डिश बाकी आहे. किती सुंदर डिश आहे. हो, ही खूप चवदार आहे. मला आधीच जाणवतंय. खूपच छान. शेवटच्या तुकड्यापर्यंत. ओप्स. अरे, काळजी करू नका, मी ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही सगळे पुढच्या चॅलेंजसाठी तयार आहात का? चला तर मग बघूया. पॅनकेक्स. अरे, हे किती चवदार असतं. मला आशा आहे की आपल्या हिरोना ही अप्रतिम डिश कशी बनवायची हे माहित असेल. याचे खूप मार्ग आहेत. चला तर मग सुरू करूया. आजी नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी बनवायला घेते. पॅनकेकचं पीठ पॅनमध्ये काळजीपूर्वक ओता. छान. कडा भाजलेल्या दिसतायत. तुम्ही ते उलटवू शकता. आणि हा पॅनकेक अगदी परफेक्ट आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाचा हाच फायदा असतो. वेन्सडे, तुला काय झालंय? अरे, असं दिसतंय की हाताच्या मदतीशिवाय तुझं काम होणार नाही. काळा रंग? नक्कीच. यात काय शंका? ती वेन्सडे आहे. हा रंग तर बघा. अरे, असं वाटतंय की ती जरा जास्तच वाहत गेली. ठीक आहे, आपण आपल्या पॅनकेक्स कडे वळूया. वा, हे खरंच खूप सुंदर आहे. हो, काळं अन्न नेहमीच खूप स्टायलिश दिसतं. आणि तुमचा आवडता रंग कोणता आहे? तुमचे पर्याय कमेंट्स मध्ये सांगा आणि कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते करू. दरम्यान सिस्टरच्या डोक्यात काहीतरी रंजक चालू असल्याचं दिसतंय. वा, हा आता फक्त पॅनकेक उरला नाहीये, तर ही एक कलाकृती झाली आहे. अरे, हा रंग काही केल्या बाहेर यायला तयार नाहीये. आई ग, तो थेट डोळ्यात उडाला. आशा आहे की आपल्या सिस्टर सोबत सगळं ठीक असेल. हो, सगळं ठीक आहे. अशा वेळी सर्व अडचणी असूनही हार न मानणं हेच सर्वात महत्वाचं असतं, बरोबर ना? आपण ते करतोय. वा, हा तर युनिकॉर्न आहे. या सौंदर्याकडे जरा बघा. हो, अशा क्षणी आजीला तिच्या नातीचा खूप अभिमान वाटतो. आणि आजीचं काय? असं दिसतंय की एक जुनी आणि उत्तम रेसिपी आपली वाट पाहत आहे. बटर आणि मेपल सिरप सोबत पॅनकेक्स. हे बघूनच लगेच तोंडाला पाणी सुटू लागतं. मला वाटतं वेन्सडेचे पॅनकेक्स पण मोठे आहेत. हो, ते वेगळे दिसतायत. वेन्सडे तिचं आवडतं बेरी सिरप घालतेय. आणि अरे रे, ते कोळी आहेत का? शांत व्हा आजी, हे कोळी चॉकलेटचे बनवले आहेत. बरं मार्गो, आता आपल्या स्पर्धकांच्या डिशेस चाखण्याची वेळ आली आहे. अरे, हे काय आहे? खूप भयानक दिसतंय. चला पॅनकेक चाखून बघूया. वाईट नाहीये. आता पुढे काय आहे? वा, किती चवदार आहे. आणि चव तर एकदम भारी आहे. हे काय सुंदर बनवलंय. युनिकॉर्न. हे किती गोड आणि किती चवदार आहे. ठीक आहे, मला वाटतं मी विजेता ठरवलाय. हाच तो. अभिनंदन सिस्टर, तू या विजयासाठी पात्र आहेस.